आज फडणवीस पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत आणि दुपारी 12:30 वाजता फडणवीसांची ही पत्रकार परिषद असेल। यामध्ये फडणवीस आणि बावनकुळे संवाद साधणार आहेत। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याबाबत आणखी काय बोलतात याकडे अर्थातच सर्वांचं लक्ष असेल। तर फडणवीसांनी काल सूचक वक्तव्य केलेलं होतं, आगे आगे देखो होता है क्या असं म्हटलं होतं। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमधून देवेंद्र फडणवीस आणखी काय वक्तव्य करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। सागर, देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद असणार आहे दुपारी 12:30 वाजता। मात्र काल फडणवीसांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं, आगे आगे देखो होता है क्या। काय नेमकं आज या संदर्भातलं पुढे आणखी काही घडेल का, काय नेमक्याचे मुद्दे असतील? अनुपमा, आज अशोक चव्हाण यांचा अधिकृत भाजपात पक्षप्रवेश होतोय। राज्यसभेसाठी उद्या अशोक चव्हाण अर्जही देखील दाखल करतील असं सूत्रांची माहिती मिळते। पण अमर राजूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय माजी आमदार कांग्रेस। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष होते, तेच फक्त त्यांच्याबरोबर प्रवेश करतील। इतर अशोक चव्हाणांचे जे समर्थक आमदार आहेत यांचा पुढचाच पक्षप्रवेश आज होणार नाही। या पण महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये अशोक चव्हाण त्यांच्या समर्थकांबरोबर ताकद दाखवतील आणि त्यांचा देखील प्रवेश होईल अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। जे फडणवीसांचं विधान होतं काल बोललेलं की आगे आगे देखो होता है क्या, याचा मत्स्यार्थ हाच म्हणावा लागेल की तुर्तास तरी अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आहे। पुढील कालावधीमध्ये अनेक काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येण्याची शक्यता अधिक आहे। ठीक, सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। आता 12:30 वाजताच्या पत्रकार परिषदेबाबतची उत्सुकता आहे। फडणवीस या पत्रकार परिषदेमधून काय नेमक्या मोठ्या घोषणा येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करतात, भाजपची काही रणनीती यापुढे उघड होतीये का हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।